प्रश्न पहिला, पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. अ. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. योग्य. आ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. अयोग्य. योग्य विधान, वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. ई. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. योग्य. ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. योग्य. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. अयोग्य. योग्य विधान, हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. योग्य. ई. नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. योग्य. ई. हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. अयोग्य. योग्य विधान, हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. प्रश्न तिसरा, चुकीची जोडी ओळखा. अ. संचयन व्ही आकाराची दरी. आ. वहन उर्मी चिन्हे. ई. खनन भूछत्र खडक. चुकीची जोडी संचयन व्ही आकाराची दरी. प्रश्न चौथा, खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा. व्ही आकाराची दरी. घळई. त्रिभुज प्रदेश. प्रश्न पाचवा, खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभगर्ता, भूछत्र खडक, खाजन, पुळण, लवणस्तंभ. नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल. नदीमध्ये धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्त. वारा, बारखान, भूछत्र खडक. हिमनदी, हिमगवर, गिरीशृंग, हिमोड. सागरी लाटा, खाजन, पुळण. भूजल,
विलय विवर लवणस्तंभ. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. घळई. 2. व्ही आकाराची दरी. 3. कुंभगर्त. 4. धबधबा. आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते. ई. सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. 1. पुळण. 2. वाळूचा दांडा. 3. खाजण. ई. हिमोडाचे प्रकार कोणते? हिमोडाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. भूहिमोड. 2. पार्श्वहिमोड. 3. मध्य हिमोड. 4. अंत्य हिमोड. हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात. 2 हिमनद्या एकत्र येऊन त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्वहिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिमोडास मध्य हिमोड म्हणतात. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे हिमनदीच्या शेवटच्या भागात हिमोड तयार होतो त्या हिमोडास अंत्य हिमोड असे म्हणतात.